हॅलो हॅलो, नमस्कार मंडळी. माझ्या दुसऱ्या फेरीमध्ये शाहीर विजय बुवाचा माझ्या रसिक प्रेक्षक बांधवांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांना सुद्धा माझ्या दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा नाही ठरवणारच. बुवा बरंच काय बोलून गेले, त्याचा जबाब मी देणारच आहे. एक तर आले उशिरा. बुवांची मुलं मोठी होती पण खूप छान नाचली. बुवा जे चांगलं आहे ते चांगलंच बोलणार. बुवा बुवांच्या मुलांसाठी जरा जोरदार टाळ्या. खरोखरच सुंदर मुलं नाचली. पण बुवा ओ पाष्ट्यानो, तुम्ही घाटून माझा अर्धा पब्लिक घालवलं हो.
तुम्ही तुमच्या परीने बारीक केली, मी माझ्या परीने करणार. माझी आदिमायेची बाजू आहे बुवा, आदिमाये शक्ती. मी माझे आदिमाया श्रेष्ठच करणार, तुम्ही तुमचा शंकर श्रेष्ठ करा. आणि यालाच म्हणतात खरा कलगीतुरा. पहिला मुद्दा, बुवाने माझ्या प्रश्नाला हात घातला. बुवा, माझा प्रश्न खूप वर्षाचा जुना प्रश्न होता. मला खात्री होती की बुवा नक्कीच माझ्या प्रश्नाचं उत्तर देते. बुवानी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु बुवा फुकट गेला सगळा. बुवानी सांगितलं की मी ग्रंथाच्या आधारे उत्तर देतोय. बुवा ग्रंथाच्या आधारे उत्तर देताय तर ग्रंथाचं नाव सांगायला पाहिजे. माझा विषय होता पुरुष सृष्टीच्या उत्पत्तीकाली जे पुरुष जन्मत नाही व प्रलयकाली नाश पावत नाही असे पुरुष कोण, हा इतका तो विषय होता. बुवानी किती मोठं महाभारत सांगितलं इथं. असो, तसाच बुवानी तो आम्हाला विषय दिला होता. बुवा, तुमचा विषय नवीन आहे आणि खोटी नाटी अशी उत्तरं देऊन रसिक प्रेक्षकांची भूलचूक करणं हे माझ्या तत्त्यात बसत नाही. आणि म्हणून मी ज्या वेळेला तुमच्या पुराव्यासहित मला प्रश्नाचं उत्तर मिळेल त्यावेळेला नक्कीच देईन. बुवानी खाली लिहिलेलं आहे विषय ग्रंथाच्या आधारे असावा. बुवा, विषय ग्रंथाच्या आधारे असावा म्हणजे मला वाटतं तुमचा विषय ग्रंथाच्या आधारे नाही. बुवा, तुम्ही असं लिहायला पाहिजे होतं की प्रश्नाचं उत्तर ग्रंथाच्या आधारे असावं. तुम्ही विषय ग्रंथाच्या आधारे असावं असं लिहिलंय. दुसरं, खाली टीप दिले, टीप लिहिले विषयाचं उत्तर ग्रंथाच्या आधारे असावं. बुवा, टीप कशाला म्हणतात? जर आता तुम्ही खूप कार्यक्रम केलेले आहेत, माझ्यापेक्षा जाणकार आहेत, तुम्ही मला दुसऱ्या बारी देऊन सांगा टीप या शब्दाचा अर्थ काय. ठीक आहे. पुढे बुवा म्हणून गेले, विजय बुवाच्या किती जोर आहे तो मला बघू दे. बुवा तू बघ, विजय बुवाच्या किती जोर आहे तो, आणि जोर दाखवणारच आहे. पण असा नाही बुवा, तुम्ही इथे गवत बोलून गेलात. नको हलू तू, काय बोलले, वरची ग तुझा वरची, काय ती आरची का पारची. बुवा, तुमच्या सुद्धा त्या गवळीची साथ दिली असती, पण इथं वेळ नाहीये. बुवा बोलले की तुमची दुधू हलवा वरची. बुवा, अहो या डबल मिनिंग ऐकून आम्ही झालो मोठे, पण आम्ही ते असं अचकट विचकट गवळणी कधी घात नाही, कारण ते योग्य नाही आहे. बुवा, रसिकांचं मनोरंजन करायचं म्हटलं की अचकट विचकट गवळणी गाडूनच मनोरंजन होतं, अशातला भाग नाहीये. बुवा, कलगीतुरा म्हटलं म्हणजे भागाला भाग दिला पाहिजे. बुवा, मी गण गायला, तुम्ही म्हणतात गणाचा महिमा गायला वेळ लागतो. अहो, तुम्हाला येत नाही ते सांगा ना. पुढे आता एक गाणं घेऊया. बुवा म्हणतात की विजय बुवा बोलले की नाही की विजय बुवाच्यात किती जोर आहे मला बघायचं आहे म्हणून गाण्यातून बोलले. बुवा हा भिकाजी दळवी यांचा शिष्य आहे. बुवा मी पुरेन कधी अपुरं नाही म्हणणार या कलेमध्ये. मी बोलतो कमी पण गाण्यात तोडतो, मी बोलतो कमी पण गाण्यात जोडतो, ऐकत नसेल तर मी शब्द पानान जोडतो, आणि तरीही तो ऐकत नसेल तर त्याला बैलगाडीला जोडतो. आता बघा विषय आहे माझा, बुवा लक्ष असू द्या.
उपास काहीतरी गाणारा शाहीर नाही मी, सरळ रस्त्यानं चालणारा शाहीर आहे. तुम्हाला पहिल्या बारीत मी काही आवो जावो या शब्दातच बोललो होतो, पण तुम्ही भरपूर काय बोललात. आता मी कोण बोलणारच आहे. म्हणजे बघा, एखादा सर्प चालत असतो तर एखाद्याला अक्कल नसते, सरळ मार्गाने चालत असतो तर पाठीमागून पाय द्यायचा त्याच्या शेपटीवर, म्हणजे तो उलटा फिरून दौस करणारच ना. हा, हाच विषय आहे माझा. लक्षपूर्वक आहे का? रिक्षात बसली मी टॅक्सीत बसली, अक्कल कमी याची हुशारी जास्ती, अहो अक्कल कमी याची हुशारी जास्ती, सरळ चालता सेफ्टीवर तू दिलास पाय. हे विनायक बुवा लक्ष ठेवून आहे का? कारण मी सरळ चाललो होतो, पण यांनी विनाकारण माझ्या शेपटीवर पाय दिलाय. अक्कल कमी याची हुशारी जास्ती, सरळ चालता सेफ्टीवर तू दिलास पाय. अरे समजू नको तुम्हाला भोगल गाय, समजू नको तुम्हाला भोगल गाय, या डोंगरी गावची मी नाही नाय. समजू नको मला भोगल गाय, डोंगरी गावची मी नाही नाय. समजू नको मला भोगल गाय, डोंगरी गावची मी नाही नाय. अक्कल कमी याची हुशारी जास्ती, अक्कल कमी याची हुशारी जास्ती, सरळ चालता सेफ्टीवर दिलास तू पाय. विजय बुवाच्यात किती जोर आहे तो, अजून पुढे आहे पहा. सुरेवाले शाहीर गवळणी मध्ये राधा कृष्णाचं हे अतूट अलौकिक प्रेम आहे, पण त्याला वेगळं स्वरूप देऊन डबल मिनिंगची काव्य गाऊन या ठिकाणी रसिकांची
ठेवतात बुवा राधा ही काही सामान्य नारी नाही, तर तिच्याविषयी अचकट विचकट काव्य रचना हे योग्य नाही बुवा। अरे कौन कहता है राधा एक सामान्य नारी है? अरे कौन कहता है राधा एक सामान्य नारी है? अरे शायरा गीता पढ़ के देख कौन किससे भारी है। आता पुढचं गाणं तुम्हाला आणखीन एक ढोस देतो। मी कुणाच्या कलेवर जास्त टीका करत नाही, पण स्त्रीला कमी लेखून काहीतरी काव्य गाणं हे मला पटत नाही कधी। आणि तुम्ही म्हणता की मी पुरुषाची बाजू मांडतो, चांगलं आहे, तुमची पुरुषाची बाजू तुम्ही मांडली, आता मी माझी बाईची बाजू मांडतो। आता बघा कशी विषय बघा कसा आहे मंडळी। महाकाली अंबिका रक्तबीज आणि दैत्यराज शुंभ यांचा विषय आहे बुवा। लक्षपूर्वक आहे का हा विजय बुवा? काहीतरी वेगळं गाणारा शाहीर नव्हे, शास्त्राच्या आधारेच गाणार। एकही शब्द चुकीचा तुम्हाला मिळाला तर मला जरूर सांगा, नक्की मान्य करेन। विषयाकडे माझे लक्ष असू द्या। होऊ दे तुझं आणि माझं लगीन ग, आवाज मी बघीन ग। पृथ्वीवर तुला राहायचं, स्वर्ग लोकात न जायचं, रणात आज लढून मरायचं, नाहीतर पाताळी जायचं। बुवा विषय बघा कसा आहे। अंबिका सांगते, अंबिका रक्तबीजाला सांगते की एक तर तू माझ्याशी युद्ध कर, नाहीतर पाताळी निघून जा। तुला जगायचं असेल तर पाताळी निघून जा। दैत्यराज शुंभाच्या आज्ञेवरून रक्तबीज अंबिका आणि कालिकेशी युद्ध करण्यासाठी आला होता। त्यावेळेचा बुवा विषय आहे देवी भागवत पुराण। बुवा नीट वाचून पहा। पृथ्वीवर तुन राहायचं, स्वर्ग लोकात न जायचं, रणात आज लढून मरायचं, नाहीतर पाताळी जायचं। अरे तुलाच काय तुझ्या बापाचं नाही काय माझ्या पुढे चालायचं, धरून हात पाय गयाच तोडायचं, नाही याला जीवित सोडायचं। अंबिका सांगते कालिकेला की मी यांना कापत जाते, तू यांचं रक्त पी। जर याचं रक्त जमिनीवर पडलं तर त्यातून हजारो दैत्य रक्तबीज निर्माण होतील, म्हणून मी यांना कापत जाते, तू यांचं रक्त पी। हा विषय बघा कसा आहे। राजेच्या निर्मिती काळी महाराज त्यातल्या वेळी, महाराज त्यातल्या विश्वमाता मी विश्वेश्वरी,
देवा तुम्ही निर्भय व्हायचं तुझी लढायचं देवा तुम्ही निर्भय व्हायचं रणी फिरायचं सिंहावरी बैसुना पिक रण्यात लढायचं सिंहावरी बैसुना पिक रण्यात लढायचं हॅलो छोट्या मुलीसाठी संकाई देवी नृत्य कला पथक अडूर मुंबई अजिंक्य पास्टे संतोष पास्टे यांच्याकडून 100 रुपयाची देणगी आलेली आहे. वनिता शांताराम तांबे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. अशोक कारकर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. या देणगीदारांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. हॅलो काय बोलून गेले त्यांना मी सोहम राम लक्ष लक्ष्मण भाव भरत मन हनुमान षडगुण शत्रुघ्न भावार्थ विभीषण
वैराग्य तो जांबुवान पहा मूळ माया सीता जाण वैराग्य तो जांबुवान पहा मूळ माया सीता जाण वैराग्य तो जांबुवान पहा मूळ माया सीता जाण वैराग्य तो जांबुवान मूळ माया सीता जाण ओ ब्रह्मला केलं तू म्हण पहा परत मना तू म्हण कडगुण शत्रुघ्न बाबाच विभीषण मूळ माया सीता जाण वैराग्य तो जांबुवान मूळ माया सीता जाण महेश कारकर यांच्याकडून श्री सिद्धिविनायक नृत्य कला पथकासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. तरी नृत्य कला पथक त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. बुवानी गण गायला बुवा गणाची कार्ड देता येत नाही, पण तुम्हाला गणाची चाल मी गाऊन दाखवतो 2 शब्दाची. माझ्या ग्रामदेवतेवरून 1-2 शब्दाचं गाणं बोलतोय, नंतर एक भक्ती गीत घेऊन मी माझा कार्यक्रम संपवणार आहे.
पंचगणाची चाल आदरणी महिमा वर्णी तो माझ्या काळभैरी देवाचा माझ्या काळभैरी देवाचा आदरणी महिमा वर्णी तो श्री काळभैरी देवाचा आई माझ्या सालबाई ग देवीचा जोड आहे दोन नावांचा जोड आहे दोन नावांचा पाठी राखा झोपडी गावाचा पाठी राखा झोपडी गावाचा आदरणी महिमा वर्णी तो काळभैरी देवाचा आई माझ्या सालबाई ग देवीचा आदरणी महिमा वर्णी तो काळभैरी देवाचा आई माझ्या सालबाई ग देवीचा आदरणी महिमा वर्णी तो काळभैरी देवाचा आई सालबाई ग देवीचा आदरणी महिमा वर्णी तो काळभैरी देवाचा आई सालबाई ग देवाचा जोड आहे दोन नावांचा पाठी राखा झोपडी गावाचा पाठी राखा झोपडी गावाचा आदरणी महिमा वर्णी तो काळभैरी देवाचा आई सालबाई ग देवीचा आदरणी महिमा वर्णी तो काळभैरी देवाचा आई सालबाई ग देवीचा नाचे इंद्रायणी उसळत्या लाठा नाचे इंद्रायणी उसळती लाठा पाण्यावरती तरली संत तुकोबांची गाथा पाण्यावरती तरली संत तुकोबांची गाथा नाचे इंद्रायणी उसळते लाटा पाण्यावरती तरली संत तुकोबांची गाथा पाण्यावरती तरली संत तुकोबांची गाथा नाचे इंद्रायणी उसळते लाटा नाचे इंद्रायणी उसळते लाटा पाण्यावरती तरली तुकोबांची गाथा पाण्यावरती तरली संत तुकोबांची गाथा पाण्यात बुडविले त्यांचे अभंग पाण्यात बुडविले त्यांचे अभंग निंदकाने धरिला तुकोबांचा राग पाण्यात बुडविले त्यांचे अभंग
पंढरीनाथा पाण्यावरती धरली सद्गुरू मित्रांनो, तसंच एक नाव सांगायचं राहून गेलं. आमचे दांतवाले बागोजी पिंपळे हा आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसंच मित्रांनो, जे काही आज मी गायलं, जे चांगलं वाईट असेल ते माझं मला परत द्या, चांगलं असेल ते नक्कीच घेऊन जा, एवढं सांगून मी माझी दुसरी फेरी संपवतो. पुढच्या बारीसाठी विनायक पाष्टे बुवांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि मी माझ्या दुसऱ्या फेरीचा कार्यक्रम या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.
शाबाश